गेल्या 12 वर्षापासून मी मका पिकामध्ये संशोधन करतोय आणि पहिला शास्त्रज्ञ आहे भारतातला की एक मकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं, ह्याची खात्री आहे मला. पण त्यासाठी जसं याची प्रस्तावना जर बघितलं आपण तर मका पिकाचं उत्पादन सरांनी सांगितलं. जेव्हा आम्ही 100 क्विंटलवरती बोलायला लागलो, लोक मला वेडे म्हणायला लागले. पण मित्रांनो, जी क्रांती जी होती ना ती वेड्या माणसाकडेच होती. शहाणे माणसं फक्त गंमत बघतात. फ्रान्समध्ये जी क्रांती झाली होती फक्त त्या 8 लोकांनी केली क्रांती ती. म्हणून जर पोहण्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्हाला नदीमध्ये किंवा स्विमिंग टॅमध्ये उडी मारावंच लागेल तुम्हाला. मग 100 क्विंटल त्या काठावरती बसून तुम्हाला पोहण्याचा आनंद घेता येणार नाही. मग जेव्हा एकरी 100 क्विंटलची संकल्पना मांडली मी गेल्या 5 वर्षापासून मी सांगतोय लोकांना 100 क्विंटल उत्पादन ही जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा लोकांना म्हणजे शेतकरी सोडा, शास्त्रज्ञ, कंपनीचे अधिकारी यांनाही विश्वास नव्हता त्याच्यावर. परंतु ते साध्य करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे पण समजून घेतलं पाहिजे. सरांनी वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या, ज्यांचं 15 क्विंटल आहे, कोणाचं 25 क्विंटल आहे, कोणाचं 30 क्विंटल आहे, कोणाचं 40 क्विंटल आहे, कोणाचं 50 क्विंटलचं आहे. निदान एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळतं हे लक्ष ठेवून जर काम केलं आपण तर आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनाच्या पेक्षा दुप्पट उत्पन्न झालं तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का सोनाली सर? आपल्याला जे उत्पादन मिळतं आहे ह्या तंत्राची जोड दिली तर त्याच्यापेक्षा तुमचं जर दुप्पट उत्पादन झालं किंवा तिप्पट उत्पादन झालं तर तुमचा अर्थ फायदेशीरच असणार आहे. पहिलं आपण मक्याचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं, कसं येऊ शकतं त्याच्यावरती आपण विचार मांडणार आहोत. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, अनेक शंका असतील, अनेक समस्या असतील, प्रश्न असतील. तुम्ही व्याख्यान चालू असताना विचारायला हरकत नाही किंवा संपल्यानंतर मला विचारायला हरकत नाही. निदान हा मका विषय मांडायला कमीत कमी 1 दिवस तरी पाहिजे, पण आपल्याला 1 तासामध्ये तो विषय संपवायचा आहे. बरोबर आहे. आपण जास्त वेळ न घालता मका एकरी 100 क्विंटल उत्पादन याच्यावरती आपण विचार मंथन करूया. आणि आमचं मिशन आहे आणि ॲक्शन मोडमध्ये मिशन घेतलं सर आपण. ह्या मिशनमध्ये आपण सामील व्हा आणि आपलं एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया. कारण भविष्यातलं पीक हे मकाच असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. भविष्यातलं पीक हे मकाच असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या पिकाकडे बघितलं पाहिजे. हल्लीची जी शेती जी आहे मक्याची ती बरीचशी पारंपरिकच आहे, बरीचशी. किंबहुना ठिबकवरती पण लोक कापून मका लावत असतील, पण ती सुद्धा पारंपरिकच अजून मी म्हणेल, कारण त्याला तंत्रज्ञान म्हणून वापरतच नाही. जरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर जास्त करत असले तरी आपल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे समजून घेतलेलंच नाही अजून. आणि त्याचा ते तंत्रज्ञान वापर न करता हार्डवेअर वापर करतायत. अजूनही पिकाला किती पाण्याची गरज आहे आणि किती पाणी दिलं गेलं पाहिजे, ठिबक सिंचन संच किती वेळ चालू होतो, ठिबक सिंचन संच तांत्रिकदृष्ट्या आपल्या शेतात त्याची उभारणी केलेली आहे का, हे काहीच बघत नाही. फक्त बंडलची भाषा असते, स्वस्त बंडल आणून लावून पसरायचं. त्यामुळे तंत्रज्ञान समजून घ्या, तंत्रज्ञानाचे फायदे सुद्धा आपल्याला अधिक मिळणार आहे. पण मका पिकासाठी आपल्याला काय तंत्रज्ञान वापर करता येईल ते आपण बघूया. खूप लोकांना हे माहीत नाही की सर्व तृणधान्यांमध्ये मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे. म्हणून मका पिकाला तृणधान्याची राणी असं म्हटलं जातं. खूप लोकांना माहीत नाही मका पिकाला तृणधान्याची राणी म्हटलं जातं असं. कारण याचं आहे की सर्व तृणधान्यांमध्ये मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त आहे. तसं पाहिलं मका पिकाचा जो नेटिव्ह जो आहे तो अमेरिका आहे आणि याचा ह्युमन कन्झम्पशनमध्ये, ॲनिमल कन्झम्पशनमध्ये वापर खूप जास्त होत आहे. म्हणजे पोल्ट्री फीड असेल, कॅटल फीड असेल, त्यासाठी जास्त वापर होत आहे. जवळपास 168 देशांमध्ये मक्याची शेती होते. नुसतं भारतातच नाही, जे 6 खंड आहेत आपले
त्या सर्व खंडांमध्ये मकाची शेती होते 168 देशांमध्ये. आणि मका पीक तुमचं खरीप रबी समर 3 हंगामात तुम्ही घेऊ शकतात. मका पिकाला जो ताण पडतो तो 2 पावसात खंड पडणं त्याच्यामध्ये पडतो, किंवा त्याच्यामध्ये ज्या क्रिटिकल स्टेजेस ज्या म्हणजे टॅस्लिंग आणि सिल्किंग जे तुरे बाहेर पडणं, परागीकरण होणं, त्यावेळेला जर त्याला पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा जर ताण पडला तर त्याचा क्रॉपच्या डेव्हलपमेंटमध्ये परिणाम त्याचा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही लोकांना हे माहिती की मका पिकाला खत किती घालावे. फक्त मका पिकाला बदनाम काय केलं लोकांनी की मका पीक खूप खादाड पीक आहे आणि त्याच्यावर पुढचं पीक चांगलं येत नाही. हे 2 गोष्टी तर लोकांनी त्याच्यात म्हणजे हा गैरसमज आहे का मला माहित नाही की मका पिकाला खादाड पीक म्हणतात 1 नंबरचं, पण खादाड पिकाने आपण किती खतं लागतो हे माहीत नाही, हे विचार सांगता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट की मका पिकानंतर पुढचं पीक चांगलं येत नाही. हां, बरोबर आहे की नाही? याच्यावरती पण चर्चा करू आपण. हे उत्पादन कमी येण्यामध्ये कारण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसमध्ये लोकांना किती अंतरावरती मका लावला पाहिजे. आता येताना मी खूप मक्याची शेती बघत झालो, मी प्रत्येकाचे बरेच प्लॉट पाहिले, म्हणजे अक्षरशः ब्लँकेट टाकल्यासारखं दिसतं, अगदी कार्पेट. काही ठिकाणी असे उंच नीचे दिसतात, असे खूप दाट किंवा खूप पातळ, पुढे गॅप फिलिंग केलं म्हणजे गॅप दिसत आहेत, कधी उंची कमी जास्त आहे, असं मक्याचं उत्पादन मिळणारच तिथं सांगतो. म्हणून त्याच्या ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस समजून घेतलं पाहिजे की मका पीक जे आहे बॉटनीमध्ये हे वनस्पती शास्त्रामध्ये C4 प्लांट आहे, हे लक्षात घ्या. आणि C4 प्लांटचं वैशिष्ट्य आहे की ह्या पिकं जे वनस्पती हे पिकं जे असतात सूर्यप्रकाशाचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करून घेतात. म्हणून या पिकाला खूप जास्त पाणी नाही, या पिकाला सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते. या पिकाला खूप जास्त पाणी नाही, खूप जास्त खतं नाही, तर याला सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते. म्हणून याला सूर्यप्रकाश भरपूर मिळावा, हवा खेळती राहावी. म्हणून लागवडीचा अंतर काय असायला पाहिजे, कशी लागवड केली पाहिजे, कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे, हे महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर या पिकावरती येणारी जी महत्त्वाची समस्या ज्या आहेत, एक तुमचं फॉल आर्मीवॉर्म जे आहेत, लष्करी अळी, बरोबर आहे, आणि दुसरं ब्लाइट्स ज्याला आपण करपा म्हणून. मका पीक काय अचानक सुकत जातो तुमचं. या 2 समस्या ज्या आहेत ह्या वेळीच जर कंट्रोल नाही केल्या तर मका पीक तुमचं हातचं गेलं समजायचं. तर मका पीक तुमच्या हातून गेलं. सोनवणे साहेब, 2 समस्या मोठ्या आहेत याच्यामध्ये. एक फॉल आर्मीवॉर्म ज्याला FAW म्हणतात त्याला, लष्करी अळी, आणि दुसरी समस्या ब्लाइट्स, करपा. तुमचं पीक जरी उत्तम उभं असेल, हिरवगार, पण 15 दिवसामध्ये तुमचं पीक सुकून वाळून सुकून जाईल, तुमचं ड्राय होऊन जाईल, विल्डचा प्रॉब्लेम जर आला. म्हणून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हायब्रिडचं सिलेक्शन, हे पुढे बोलू आपण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी लहान शेतकरी आहेत, उदाहरणार्थ तुमचे बिहारचे असतील, UPचे असतील, त्यांच्याकडे गुंठ्यावरती जमीन त्यांच्याकडे, आपल्याकडे तरी 1-1, 2-2 एकर जमीन आपल्याकडे. पण लहान शेतकऱ्यांना आता एकत्र आणण्याचं काम आम्ही करतोय. कॉर्पोरेट फार्मिंग म्हणा किंवा कम्युनिटी फार्मिंग म्हणा, त्याशिवाय शक्य नाही. आणि ते कमी क्षेत्र असल्यामुळे त्यांना उत्पादन वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतायत. पण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना कम्युनिटी फार्मिंगमध्ये आम्ही आणतोय त्याला. मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला उत्पादन 15 ते 20 क्विंटल उत्पादन का मिळतं आपल्याला, की आपण ज्या मका पिकाच्या शेतीसाठी जे काही घटक वापरतो, बियाणं असेल, खतं असेल, रासायनिक खतं असेल, सेंद्रिय खतं असेल, पाणी असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, काही वापरत असतो, त्या सर्वांच्या कार्यक्षमता फक्त 30 ते 35% आहे. सर्वांच्या कार्यक्षमता जेव्हा 30 ते 35% असेल तर तुम्हाला अधिक उत्पादन मिळणं शक्यच नाही. म्हणून प्रत्येक घटकाची कार्यक्षमता ही 80 ते 90% पाहिजे. किती पाहिजे? मग पाण्याची असो
की बियाण्याची असो, खताची असो, किंवा कीटकनाशक फवारणीची असो, की बुरशीनाशकाची फवारणीची असो. लोक तर कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करत नाही, त्या झाडाला आंघोळ घालतात. फवारणी करणं वेगळं आणि आंघोळ घालणं वेगळं. म्हणून त्याचे सुद्धा आपण ड्रेनेजचं तंत्रज्ञान आपण शिकून घेतलं पाहिजे. आता मका पिकाचं 100 क्विंटलला लागणारी जमीन कशी पाहिजे? आता तुमच्या जमिनीत कमी बदलणार नाही, पण आहे त्या जमिनीत उत्पादन काढायचं आपल्याला, आहे त्या जमिनीमध्ये. म्हणून जमिनीत कशी असल्या पाहिजे, इथे जमिनीची खोली निदान 60 सेंटीमीटर तरी खोल पाहिजे. अगदी हलक्या जमिनी चालणार त्याला. आणि साधारणपणे त्याचे पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. याच्यात पाणी साचून जमीन चालत नाही. खूप खारवट, चोपण, चिबट जमीन चालत नाही. हलक्याची हरकत नाही, परंतु चिबट जमीन, खारवट जमीन, चोपण जमीन याला ते पाहिजे. भारी जमीन चालेल, पण निचरा होणारी पाहिजे. आणि साधारण जमिनीचा सामू जो आहे, आता सामू जो आहे हा आपल्याकडच्या जमीन 8च्या पुढे आहे, सर्वांच्या 8च्या पुढेच आहे. कारण सेंद्रिय कर्ब पण कमी कमी होत चाललेला आहे. सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. आपला 0.3, 0.4% तुमच्याकडे किती आहे? 0.25. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब सोनवणे साहेब 0.3% असतं, तिथे उत्पादन मिळणं कसं शक्य, सांगा तुम्ही मला. हा मुद्दा बरोबर आहे. मग तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे, किंवा डेली फर्टिगेशन केलं पाहिजे. सोनवणे साहेब ऑप्शन आहे, त्याला ऑप्शन आहे ना. अरे इस्रायलमध्ये वाळूच्या जमिनीत सेंद्रिय कर्ब तर आहे का? तिथे काहीच तर नाही तिथे, पण तिथे उत्पादन घेतात ना ते लोक. म्हणून काही घाबरायचं कारण नाही. पण तिथे फर्टिगेशन तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे. ठिबकमधनं खतं तुम्ही पाण्यात विरघळणे खतं रेग्युलर दिली पाहिजे. पण तुम्हाला जेव्हा एकरी 100 क्विंटल उत्पादन काढायचं आहे ना, मग तुम्हाला म्हणजे बाकीचे कामं बाजूला सारायला पाहिजे. शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन तुमच्या पिकाकडे असलं पाहिजे. तुम्ही काय लक्ष द्यायचं? पेरायचं, महिन्याने खतं घालायचे, त्याला 15 दिवसांनी पाणी भरायचं, काही तिथला रोग फवारा मारायचा, मग आपण जायचं शेतामध्ये, मग काय लक्ष द्यायचं? याचं काय? हीच तर पद्धत आहे आपल्याकडे शेती करण्याची. याच्यावर कोणती वेगळी पद्धत आहे सांगावर तुम्ही मला. पण जेव्हा आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे, तेव्हा आम्ही 120 दिवसाचं कॅलेंडर ऑफ ऑपरेशन बनवणार, SOP बनवणार, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, की प्रत्येक दिवशी तुम्ही काय काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे तेवढंच काम करायचं, तेवढंच काम. आणि 100% सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही गेलात ना, त्याच्यात 1 ग्रॅम पण कमी उत्पादन झालं मला सांगायचं. माती परीक्षण करून घेणं गरजेचंच आहे. ज्याला 100 क्विंटल घ्यायचं आहे, माती परीक्षण करून घेणं गरजेचंच आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा माती परीक्षण करताना नुसतं रासायनिक नाही पाहिजे, भौतिक परीक्षण सुद्धा पाहिजे. फिजिकल अनालिसिसमध्ये तुम्हाला तुमच्या मातीमध्ये 3 प्रकारचे कण असतात. वाळूचं प्रमाण किती आहे, चिकणमातीचं प्रमाण किती आहे, आणि पोयट्याचं प्रमाण किती आहे. तिघांचं प्रमाण कळल्यानंतर तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे तुम्हाला कळतं. मग आपल्याकडे शेतकरी व्यवस्थापन जे मॅनेजमेंट जे आहे ते हलक्या जमिनीकरता वेगळं असतं का, भारी जमिनीकरता वेगळं असतं का, मध्यम जमिनीकरता वेगळं असतं का? अजिबात नाही. सर्व प्रकारच्या जमिनीसाठी एकच मॅनेजमेंट असतं आपल्याकडे. मॅनेजमेंट कधीही जमिनीच्या प्रकारानुसार बदललं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे, तुमची क्रॉपची स्पेसिंग काय असणार पाहिजे, पेरणीचं अंतर काय ठेवलं पाहिजे, 2 झाडाचं अंतर काय असलं, 2 ओळीचं अंतर काय असलं पाहिजे. जमिनीच्या प्रकारानुसार ते बदलेल ना, ते जमिनीच्या प्रकारानुसार ते बदलतं. ते लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा पोषण सुद्धा तसंच आहे, फर्टिलायझर सुद्धा दोष तसंच आहे, की पोषण सुद्धा तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार बदलतो तुमचं. हे मका पिकाची मुळं आहेत. खूप लोकांना माहित नाही की मका पिकाची मुळं किती खोल जातात. किती बघावर याची डेप्थ 120 सेंटीमीटर पेक्षा खोल आहे. हे काही हाताने काढलं चित्र आहे का? हे मका पिकाचे वरती दिसतो मका तुम्हाला.
त्याची मुळं बघा किती खोल जात आहेत. आणि त्याच्याकरता ठिबक सुद्धा सबतर्फे ते बघा तुम्ही. नळी बघ कुठे दिसते तुम्हाला नळी? सबतर्फे ड्रीप आहे त्याला. हे केव्हा शक्य आहे? हे हे बघा, हे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमची जमीन भुसभुशीत असेल तेव्हा. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे पूर्व मशागत करतो, पूर्व मशागतीला आपण जास्त गांभीर्याने घेत नाही. पूर्व मशागत अतिशय आपला कॅज्युअल अप्रोच आहे. किंबहुना शेतकरी पूर्व मशागत, जमिनीची पूर्व मशागत करताना शेतात जात नाही. आता दावा आहे सोनवणे साहेब, जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळेला शेतकरी शेतात जात नाही. दिवसा ट्रॅक्टरवाल्याकडे जातात, ट्रॅक्टर भाड्याने करायचं, रात्री ट्रॅक्टरवाला जातो, नांगरटी बकटी रोट्यावर तोच मारतो, सकाळी जाऊन पाहायचं झालं का भाऊ, घे पैसे. बरोबर आहे का नाही? पण जमिनीची पूर्व मशागत ही दिवसा करा आणि समोर करा तुमच्या समोर. इस्रायलमध्ये, ब्राझीलमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जमिनीच्या पूर्व मशागतीला खूप जास्त महत्व आहे. जमीन ही निदान म्हणतोय मी, पिकाची मुळं जेवढी खोल जातात तेवढी आपली थोडी मशागत झाली पाहिजे. मग तुम्ही डायरेक्ट रोट्यावेटर जाता, वरती काही करत नाही, डायरेक्ट रोट्यावेटर. म्हणजे शेतामध्ये कपाशीचं पीक उभं असतं, रात्री शेतात रोट्यावेटर मार लागेल, दुसऱ्या क्रिकेटचं ग्राउंड नसतं सरळ सपाट नको. कारण तुमच्या जमिनीमध्ये रोट्यावेटर जो चालतो तो 6 इंचापेक्षा खोल चालतच नाही. आणि 6 इंच फक्त तो वरती जमीन भुसभुशीत करतो, खाली हार्डपॅन तयार होतो. आणि हार्डपॅन तयार झाल्यामुळे काय होतं की तुमच्या पिकाची मुळं खोल जातच नाही. तुम्ही बघा, जे शेतकरी कपाशी लावत असतील, कापूस लावत असतील, त्यांना त्यांच्या वडिलांना विचारा, त्यांच्या आजोबांना विचारा, पहिले कापूस उपट्याला मोठमोठे चिमटे लागायचे, मोठमोठे चिमटे लागायचे. कापसाची मुळं चांगली हातभर खोल लागायचे. आता कापसाची मुळं एक बिल असायचे फक्त 6 इंचाच. म्हणजे आपला माणूस साधा माणूस कापूस उपटू शकतो, चिमटे लागत नाही. आता त्याचं कारण की कापसाचे मुळं खोल जातच नाही. आणि तुमच्या जमीन हार्डपॅन तयार झाल्यामुळे काय होतं की पावसात पडणारं पाणी जे आहे, हे जरी किती माती परीक्षण आपलं सॉईल वॉटर कॉन्झर्वेशनचे काम करत असतील, परंतु शक्यतेच आहे, पाणी जमीन मुरतच नाही. एक पाऊस झाला की दुसऱ्या पावसात जमीन शेतातून पाणी वाहताना दिसतं आपल्याला, कारण हार्डपॅन तयार आहे. अशा वेळेला तुम्हाला सबसॉयलर वापरले पाहिजे. सबसॉयलर वापरले पाहिजे. जमीन कडक झालेली आता, सबसॉयलर अक्षरशः जमीन फाडतं अक्षरशः. सबसॉयलर वापरले पाहिजे, तरच तुमच्या जमिनीमध्ये पाणी मुरणार आहे. आज जे भूगर्भातलं पाणी शेतकरी उपसत आहेत ना, आज जे शेतकरी भूगर्भातलं पाणी उपसत आहे, हे यांनी जिरवलेलं नाही आहे, त्यांच्या बापदाद्यांनी जिरवलेलं पाणी येते. यांनी आता यांचं पाणी शेतात वाहून जात आहे. म्हणून पाणी शेतात मुरलं पाहिजे. निदान मुळं वाढण्यासाठी तरी जमीन खोल तुम्ही नांगरट बकटी केल्या पाहिजे. हे अशा पद्धतीचं आपल्याला चित्र नेहमी दिसतं. आपल्याला रोट्यावेटर सरळ चालतं दिसतंय, झुरा आवडला संध्याकाळी त्याला पैसे द्यायचं काम त्याला बस. हा बेड फार्मर आहे, हा बेड फार्मर आपल्याला लागणार आहे. ज्याला मका 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं त्याला बेड फार्मर लागणार. जमिनीची भुसभुशीत झाल्यानंतर त्याने गादी वाफे तयार करायचे. गादी वाफे तयार करायचे. गादी वाफे तयार करताना तुमचा जो बेड जो आहे, हा जो बेडचा टॉप जो आहे, हा 2 फूट उंची रुंदीचा असला पाहिजे. ह्याची उंची जी आहे ही 25 ते 30 सेंटीमीटर असले पाहिजे खोल. त्याची जी उंची जी आहे ती, त्याची रुंदी जी आहे, रुंदी ही 2 फूट असली पाहिजे. आणि हे जे शेणखत मी टाकलेलं आहे याच्यावरती रोट्यावेटर चालवायचा आहे छोटा, ते जमीन मिक्स करण्यासाठी. बेसन डोस टाकून चली याच्यात मिक्स करायचं आहे. हा बेसन डोस टाकतोय बा. त्याच्यानंतर रोट्यावेटर मारल्यानंतर पण ठिबकची नळी तुम्हाला सेंटरला ठेवायची, बेडच्या सेंटरला. आणि त्याच्यानंतर शेवटी तिला खुंटी बांधायची. खुंटी बांधली की सरळ नळी सरळ राहणार आहे.
अशा ढेकळात नळी पसरायचे नाही, अशा ढेकळात नळी पसरले अशा लोकांनी. आणि ठिबक म्हणून खतं देण्याकरता आपल्याला फर्टिलायझर टँक म्हणा किंवा वेंचुरी बसून घ्यावं लागेल आपल्याला. मग तुम्ही इनलाईन वापरताना गोल्ड ड्रिपर असो, पट्टी ड्रिपर असो, कुठलेही वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ह्या सबसिडीसाठी लागणाऱ्या ट्यूब्स आहेत, जैन टर्बो एक्सेल, जैन टर्बो सुपर म्हणून. त्यांना कमी खर्चाची पाहिजे त्याच्याकरता टर्बो स्लिम आहे किंवा क्लास 1 आहे. मग खतं देण्याकरता आपल्याला फर्टिलायझर टँक आहे किंवा वेंचुरी आहे किंवा इंजेक्टर पंप आहे, ह्याच्यातलं कुठलाही तुम्ही घेऊ शकता. पण बरेचसे शेतकरी चुकीच्या पद्धतीने फर्टिगेशन करतात सर. एक तर तुम्ही कार्यक्रम तो पण घेतला पाहिजे की लोक ठिबक वापरताय, पण ठिबकमधून पाण्याची व्यवस्थापन किती करायचं, कसं करायचं हे लोकांना शिकवायला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट, ठिबकमधून खतं कशी सोडायची. लोक काय करतात, पाण्याच्या पंपाने खतं सोडतात. स्प्रे पंप असतो ना, स्प्रे पंपामधून लोक खतं सोडतात. चुकीचं आहे ते, त्याच्यातून खतं सारखी पोचणारच नाही. खतं देताना, ठिबकमधनं देताना प्रत्येक झाडाला सारखं पाणी सारखे खतं मिळाले पाहिजे. ते होतच नाही तुमच्याकडे. मग आता बेड तुमचा 2 फुटाचा झाला, त्याची उंची तुमची 1 फूट झाली, आणि मक्याच्या 2 ओळीतलं अंतर जे आहे हे काय झालं हां, मक्याच्या 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 1.25 फूट, आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर. आता तुमची जमीन जर हलकी असेल तर तुमच्या जमिनीमध्ये ठिबकच्या नळीतलं अंतर 120 सेंटीमीटर असलं पाहिजे. मध्यम असेल तर 135 सेंटीमीटर असलं पाहिजे, आणि भारी असेल तर 150 सेंटीमीटर असलं पाहिजे. ड्रिपरचं स्पेसिंग सुद्धा जमीन हलकी असेल तर 30 सेंटीमीटर घ्या, मध्यम असेल तर 40 सेंटीमीटर घ्या. तर ड्रिपरचा डिस्चार्ज सुद्धा 2 लिटर घ्या, जमीन हलकी असेल तर, आणि मध्यम असेल तर 4 लिटरचा घ्या. तुमचं हे लक्षात घ्या, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. निवड करताना ज्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्याने या गोष्टी लक्षात ठेवलीच पाहिजे. ड्रिपरच्या नळीतलं अंतर किती असलं पाहिजे, ड्रिपरचा डिस्चार्ज काय असला पाहिजे, 2 ड्रिपरमध्ये अंतर किती असलं पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग ज्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं त्याने बेसल डोस हा दिला पाहिजे. बेसल डोससाठी 100 किलो 10-26-26, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, गंधक 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, मॅग्नीज सल्फेट 2 किलो, बोरॅक्स 3 किलो, आणि 250 किलो निंबोळी पेंट त्याच्यामध्ये मिक्स करायचं. हा डेपो बनवायचा याचा. हे सर्व 250 किलो निंबोळी पेंटमध्ये मिक्स करा, आणि बेडवरती टाकून ते रोट्यावरती टाकून मिक्स करा मातीमध्ये. तुम्ही विचारलं पाहिजे की हे प्रत्येकाचं काम काय, कशासाठी टाकायचं हे. साधारणतः 3 हंगामात येणारं पीक आहे मकाचं पीक. खरीपमध्ये जून जुलैपर्यंत आपण पेरणी करतो, रबीचं 15 ऑक्टोबरपासून तर नोव्हेंबर 30 आठवड्यापर्यंत. ज्याला 100 क्विंटलचं उत्पादन घ्यायचं आहे त्याचा आमचा अनुभव असं सांगतो की पहिले 5 नोव्हेंबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत किंवा 20 नोव्हेंबरपर्यंत ज्याची लागवड झालेली आहे त्याचं उत्पादन जास्त मिळतं. सोनवणे साहेब, 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान ज्याची लागवड झालेली आहे त्याचं उत्पादन सर्वात जास्त आलेलं आहे. मी प्रत्येक दिवशी मका लावून पाहिलेला आहे. विशेष म्हणजे, आणि समरमध्ये सुद्धा फेब्रुवारीच्या 2nd वीकनंतर आलेला मका जो आहे त्याचं उत्पादन कमी मिळतं. कारण काय की टॅस्टलिंग आणि सिल्किंग म्हणजे पोलन जे असतात, जे ड्राय जर झाले ना तर त्याचं फर्टिलायझर व्यवस्थित होत नाही.
तर साधारणपणे या व्हरायटीज आहेत मार्केटमध्ये. मला ज्या पसंत पडल्या ज्या प्राईड पण वापरली होती मी, लक्ष्मी वापरली होती, नंतर डिकाल्प वापरली होती, ॲडवांटा 757 वापरली होती, पायोनियर वापरली होती, हायटेकची 5202 पण वापरली होती. मार्केटला भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत. तर व्हरायटी म्हणजे हायब्रिड निवडताना काळजी घेतली पाहिजे. हायब्रिड निवडताना जी मी रोग प्रतिकार क्षमताची, ज्याला आपण विल्ट म्हणूया आपण, ब्लाइट, त्याला प्रतिकारक क्षमता असणारी व्हरायटी निवडली पाहिजे. दुसरं, हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत ज्याची उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे आणि इरिगेशन रिस्पॉन्स करणारी व्हरायटी. आता खरीपाच्या व्हरायटी वेगळ्या, रबीच्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. पण लोक काही वेळा खरीपाच्या व्हरायटी रबीच वापरतात, असं होता कामा नये. मग महाबीज आहे, पायोनियर आहे, सिंजंटा आहे, मॉन्सॅन्टो आहे, आता बाहेर झाली ती, नुचिविडो आहे, मैको, ॲडवांटा, इकोसीड्स, कावेरी, रासी, त्या कंपन्यांनी स्वतःच्या रिसर्च हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत, स्वतःच्या आहेत त्या. कृषी विद्यापीठाची एक पण व्हरायटी मार्केटला पण नाहीच आहे, एक सुद्धा नाही आहे. सर्व रिसर्च हायब्रिड व्हरायटीज आहेत, सर्व रिसर्च हायब्रिड व्हरायटी आहेत आणि सिंगल क्रॉस हायब्रिड आहेत, सर्व सिंगल क्रॉस हायब्रिड आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रेनच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, पॉपकॉर्नच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, स्वीटकॉर्नच्या वेगळ्या आहेत, बेबीकॉर्नच्या वेगळ्या आहेत आणि फॉडरच्या सुद्धा वेगळ्या व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारानुसार आपण वापरल्या पाहिजे. आता व्हरायटीचं सिलेक्शन करताना जो हायब्रिड निवडताना जो क्रायटेरिया जो निवडलेला आहे मी, तो हाय यील्डिंग असला पाहिजे, उत्पादन क्षमता जास्त असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे त्याची रिकव्हरी, सेलिंग पर्सेंटेज जास्त पाहिजे. म्हणजे दाण्याचं वजन जास्त पाहिजे त्या स्टडचं वजनपेक्षा. मध्ये काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, बिट्टी, मधला आतला बिट्टी, त्याचं वजन कमी पाहिजे, दाण्याचं वजन जास्त पाहिजे. आणि दाणे बोल्ड असले पाहिजेत, दाण्याचा कलर सुद्धा डार्क ऑरेंज असला पाहिजे. रेट सुद्धा बघा तुम्ही, पांढऱ्या मक्याला भाव कमी असणार आहे, पिवळ्याला कमी असणार आहे, पण ऑरेंजला जास्त असणार आहे. ऑरेंज लक्षात आहे का तुम्हाला भाव? म्हणून व्हरायटी निवडत असतात तशी निवडा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिनिमम प्रोड्युसिंग डबल क्रॉप्स, मल्टी क्रॉप्स. आम्हाला जास्त डबल क्रॉप पाहिजे नाही, मला 15 ते 20% मिळालं हरकत नाही. एका जर तुम्ही 4-4, 5-5 क्रॉप त्याचं वजन पण मिळणार नाही मग दाण्यांचं. पण त्याला मार्केट नाही, त्याला ऑरेंज कलर मार्केट चांगला आहे, ऑरेंजला आणि स्लाइटली येलो कलरला. नंतर या व्हरायटीज आहेत आणि त्याचं सीडची बॅग किती किलोची ते दाखवलेलं आहे. तर मला कोणतं बियाणं विकायचं नाही नाव दादा. तर चांगल्या लिडिंग कंपन्या ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये एक मैको एक चांगली आहे कंपनी, नंतर त्यानंतर तुमचं ॲडवांटा चांगली कंपनी आहे, द सिंजेंटा चांगली कंपनी आहे, पायोनियर चांगली कंपनी, राशी पण चांगली आहे त्याच्यातले. तर मी सर्वात चांगलं म्हणायला जातं. आता बियाणं निवडताना सुद्धा काही कंपन्या बीज प्रक्रिया करून देत आहेत, काही कंपन्या ज्या आहेत त्या बीज प्रक्रिया करून देत आहेत फॉल वॉर्मिंगला आणि तुमच्या ब्लाईटसाठी, बरोबर आहे. तर ट्रीटेड सीड घ्या तुम्ही, थोडं पैसे जास्त आहेत, 200-300 रुपये जास्त लागतील, पण ट्रीटेड सीड घ्या तुम्ही. कारण फॉल वॉर्मिंगला जर ट्रीटमेंट करून दिलेलं असेल ना, तर तुम्हाला 1 महिनाभर तरी तुम्हाला रिलीफ मिळतो त्याच्यातला स्पोडम टेरापासून. तर त्याच्यात जे आहे ते फर्टेन्झा म्हणून आहे, किंवा बीटसाठी जे ब्लाईटसाठी ते पेलफ्युडियन प्लस ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन आहे. आणि किंवा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही मेटॅलेक्झिल किंवा थायमिथॉक्स आमचे ट्रीटमेंट बुक करू शकता तुम्ही.
आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लांट पॉप्युलेशन किती असलं पाहिजे. साधारणपणे खालचं जर बघितलं आपण तर तुमची ठिबक सिंचनची नळी जर 4 फुटावरती जर असेल तर 2 ओळीतलं अंतर आपलं 30 सेंटीमीटर आहे. साधारणतः आपण ठेवल्यानंतर झाडांची संख्या जी आहे ही 33,725 मिळेल, बरोबर आहे. आणि 100 क्विंटल टार्गेटसाठी आपण जर धरलं तर 303 ग्रॅम आपल्याला कॉपर कॉप मिळायला पाहिजे. साधारणतः 4.5 फूट जर लॅटरल असेल तर 29,977 झाडं बसतील तिच्यामध्ये आणि 344 ग्रॅम आपल्याला त्याला दाणे मिळाले पाहिजेत. आणि ड्रिपची लाईन म्हणजे 5 फुटावरती नसेल तर साधारणपणे 384 ग्रॅम तुम्हाला दाणे पर क्रॉप मिळाले पाहिजे. 26,980 झाडं बसतील तिच्यामध्ये. हे पारंपरिक पद्धतीची लागवड आपण बघतो की सरीच्या दोन्ही साईडला शेतकरी लागवड करतात. तर पारंपरिक पद्धती किंवा फ्लड इरिगेशन उत्पादन कमी का मिळतं आपल्याला की एक पहिलं म्हणजे वॉटर लॉगिंग कंडिशन असते त्या ठिकाणी. दुसरं सॉईल कॉम्पॅक्ट होत आहे तुमची. तिसरं न्यूट्रिएंटचं लिचिंग पण होतं, अन्नद्रव्याचा निचरा होऊन जातो. आणि ह्युमिडिटी वाढली की किड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतो. आणि पाणी पद्धतीमध्ये पाण्याचं डिस्ट्रीब्युशन एकसारखं होत नाही, कमी जास्त पाणी बसते तेव्हा, ओलावा सारखा एक जास्त राहतो आणि सॅलिडिटी बिल्डअप होते. पाणी पद्धतीमध्ये सॅलिडिटी म्हणजे क्षार वाढतात, क्षारवरती येतात. मग या 6 कारणाचं पाणी जास्त वापर करून सुद्धा उत्पादन कमी मिळतं आपल्याला. फ्लड इरिगेशनमध्ये पाण्याचा वापर जास्त करूनही, खतांचा वापर जास्त करूनही बियाणं जवळजवळ लावून सुद्धा आपलं उत्पादन कमी मिळतं. आता ही तयारी आपली लागवडीची आहे. इथे तुम्ही चायनाचं जे मशीन मिळतं त्याच्याने डिबलिंग करू शकता किंवा हाताने तुम्ही टोकन पद्धतीचा वापर करू शकता. ह्याच्यात तुम्ही बघा तुमचे बेड तयार झाल्यानंतर तुम्हाला लागवड करताना अंतर जे ठेवायचं आहे ते 40x20 ठेवायचं आहे बेडवरती. मी हे दोन्ही प्रयोग करून पाहिले, 2 ओळीतलं अंतर पण वेगवेगळं करून पाहिलं, पण 40x20 अंतरावरती आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर, 1.25 फूट आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर आणि सिंगल सीड पाहिजे. 2 झाडाचं अंतर किती? 20 8 इंच. ही अशा पद्धतीने बेडवरती लागवड बघा. ही या पद्धतीने आपण एकरी 87 क्विंटलपर्यंत पोहोचलेलो आपण. सोनवणे सर, हो. आणि हे वापरलं शेतकरी बघा, शेतकऱ्याची पद्धत अशी असते, 2 ओळीतलं अंतर एकदम कमी, नळी पण सरळ ठेवणार नाही, सपाट जमिनीवरती लागवड आहे आणि वाटेल तेव्हा ठिबकने पाणी द्यायचं, वाटेल तेव्हा ठिबकनं, आणि खतंसुद्धा ठिबकने द्यायचे नाहीत. त्यामुळे ठिबक वापरून सुद्धा उत्पादन कमी मिळतं लोकांना. हे बघा अंतर पण कमी, सारखं नाही राहणार तुमचं. मधलं अंतर किती असेल? हे शेतकऱ्याचं आहे, हे आपल्याला पाहिजे असं पाहिजे, हे 1.25 फूट अंतर पाहिजे. म्हटलं असं पाहिजे. हे बघा टोकन पद्धतीने लावायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने आणि त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार ते खताची मात्रा पण बदलते त्याच्यात. एकच 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 साधारणपणे पाण्याचा वापर तो ठिबकमध्ये केला तर 50% तुमचं पाणी वाचणार तुमचं. आणि उत्पादन जे आहे ते 200% उत्पादन वाढेल तुमचं.
आणि ठिबकमधून खतं पण देता येतील तुम्हाला. ठिबकमधून खतं पण देता येतील तुम्हाला आणि प्रत्येक झाडाला सारखं पाणी सारखं खतं पण देता येतील. कोणत्याही अवस्थेत त्याला पाण्याचा ताण पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन एक्सप्लोर मोर जेनेटिक पोटेन्शियल. व्हरायटीचं जेनेटिक पोटेन्शियल एक्सप्लोर करता येईल. बॅटरी का बेटर क्रॉप डेव्हलपमेंट. तुम्ही आपसात बोलू नका. काही प्रश्न असतील शंका तर मला विचारा. कोणी फोनवरती बोलतोय का? ते पण सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे, पुन्हा सांगतो. जमीन जर हलकी असेल, सांगतो ना, जमीन जर हलकी असेल तर 2 ठिबकच्या नळीमध्ये अंतर 4 फूट ठेवा. बरोबर आहे. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा, 1.25 फूट. आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर ठेवा, 8 इंच. जमीन मध्यम असेल तर 4.5 फूट अंतर ठेवा. जमीन मध्यम असेल तर. जमीन भारी असेल तर 5 फूट अंतर ठेवा. 2 वेळातलं अंतर 5 फूट अंतर ठेवा. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते 8 इंच ठेवा, 20 सेंटीमीटर ठेवा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघा की ठिबकमधनं पाणी आणि खतांचे व्यवस्थापन केलं तर फरक काय पडणार तुमचा. इट एनहान्सेस. दाण्याची भरण्याची क्षमता जी आहे ती सर्वात जास्त असणार आहे. दुसरं, कर्नल युनिफॉर्मिटी. दाण्याची साईज सारखी राहणार आहे. तिसरं, कर्नलची साईज, कर्नलचं वेट, दाण्याचं वजन. तुम्हाला दाण्याचं वजन वाढवायचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणून ठिबक सिंचन हे जमिनीमध्ये सॉइल वॉटर प्लॅन्ट रिलेशनशिप मेंटेन करतं. जमिनीमध्ये जमीन, पाणी आणि पीक यांचं रिलेशनशिप मेंटेन करतं आणि कंटिन्युअसली सप्लाय करतं, कन्सिस्टंटली. ऑप्टिमम मॉइश्चर. जमीन वापसा कायम मेंटेन करतं. आणि वापसा मेंटेन केल्याने काय होतं की झायलेम आणि फ्लोएम, ज्या 2 वनस्पतीमध्ये 2 नलिका असतात, त्यांचं काम निरंतर चालू राहतं. म्हणून त्याच्याकरता आपल्याला मीडिया लागतो, पाणी लागतो. दुसरं, फर्टिगेशनमुळे कन्सिस्टंटली तुम्हाला न्यूट्रिएंटचा सप्लाय तुमच्या मका पिकाला होतो आणि सर्व लागणारी अन्नद्रव्ये जी ते मका पिकाला पुरवता येतात. नो हिडन हंगर. मला ही सुद्धा कल्पना माहिती नसेल तुम्ही. हिडन हंगर काय असते ते. हिडन हंगर हे तुमचं पीक दाखवतं तुम्हाला की तुमचं पिकाचं उत्पादन कमी कसं येणार आहे ते. म्हणून ती अवस्था निर्माण होऊ देऊ नये म्हणून त्याच्याकरता न्यूट्रिएंटचं सप्लाय कन्सिस्टंट पाहिजे असतं. न्यूट्रिएंटचं सप्लाय म्हणून बेटर कन्सिस्टंट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स अवेलेबल. म्हणजे कायम मका पिकाला वापसा अवस्था आणि अन्नद्रव्य त्याचा पुरवठा सातत्याने सुरू असतो. म्हणून आपल्याला 100 क्विंटल उत्पादन मिळू शकतं मित्रांनो. मागे ह्या मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत बघा. तुम्ही बघा तुमच्या पाणपाण्या पद्धतीमध्ये तुम्हाला मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार तुम्हाला पाण्याचं, खतांचं व्यवस्थापन तुम्हाला करता येणं शक्य आहे का? नाही शक्य तुम्हाला. म्हणून मका पिकाच्या, जर मका पीक तुमचं पेरलं तुम्ही त्यावेळेला पाण्याची गरज किती असणार आहे. मका पिकाची उगवण झाली तेव्हा तुम्हाला पाण्याची गरज किती असणार आहे. पण मका पीक उगवत सुद्धा नाही तेव्हा तुमची चारी भरलेली असते, पूर्ण पाण्याने सरी भरलेली असते. बरोबर आहे की नाही. मग जेव्हा तुमचं म्हणजे उगवण झालेल्या मका पिकाला जेव्हा तुम्ही सरी तुडुंब भरून पाणी देता, याचा अर्थ असा की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला
चमच्याने पाणी पाजायच्या ऐवजी बादलीने पाणी पाजता तुम्ही काय? मग तुम्ही दिलेले बेसल डोस जो आहे तो ती राहील का जमीन शिल्लक राहील का? सरी तुडुंब भरल्यानंतर दिलेली खतं शिल्लक राहतील का जमिनीमध्ये? त्याचा निचरा होऊन जाणार आहे, त्याचा लिचिंग होऊन जाईल त्याचा. मग तुम्ही टाकलेली खतं सुद्धा पिकाला उपयोगात होणार नाही किंवा तुमचा खर्च वाया जाईल तुमचा. मग ह्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आपल्याला पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. हेच मुख्य सूत्र आहे 100 क्विंटलचं. सोनवणे साहेब, 100 क्विंटलचं उत्पादन घेण्याचं सूत्र हेच आहे की मका पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं. आता मका पिकाची जी पाण्याची गरज जी आहे ती खूप जास्त नाही आहे. सीजन पॉईंट बदलणार त्याची. तर साधारणपणे रब्बी हंगामात 500 ते 800 मिलीमीटर पाणी लागतं. परंतु मकाची मुळं जी आहेत 120 सेंटीमीटरपर्यंत खोल जरी जात असली तरी फिडिंग रूट जे आहेत ते वरच्या 40 सेंटीमीटरच्या थरामध्येच आहेत. आणि त्याला जी गरज आहे पाण्याची, इथे मात्र चित्र वेगळं असतं बरं का सर. इथे तुम्ही मका पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे ना, इथे उलट शेतकरी जास्त पाणी देतो. इथे सरीतून पाणी देतो. उलट जेव्हा पीक मॅच्युरिटीला जातं तेव्हा पिकाची पाण्याची गरज कमी होत जाते. तेव्हा पाण्याची गरज कमी असते त्यावेळेस. म्हणून तुमचा पाण्याचा ग्राफ जो आहे हा असा सुरुवातीला कमी असणार आहे, मध्ये जो पुरा लागतो टॅस्लिंग आणि सिल्की घेतं त्यावेळेस जास्त असणार आहे, नंतर पाण्याची गरज तुमची कमी कमी होत जाते. साधारणतः ज्या पाण्याचं वाटरचं कन्झम्पशन जे आहे ते पिकाच्या अवस्थेनुसार वेगवेगळे आहे बघा. साधारणपणे ज्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी आहे ते 2 ते 3 मिलीमीटर पर डेची आहे. म्हणजे V1 to V6 म्हणजे पहिल्या पानापासून तर 6व्या पानापर्यंत. नंतर लेट व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणजे टॅस्लिंगचे पहिला जो तुरा बाहेर पडतो V7 to V10 म्हणजे टॅस्लिंगची, तर 4 ते 6 मिलीमीटर पर डेचं वॉटर रिक्वायरमेंट आहे. नंतर टॅस्लिंग टू ग्रेन फिलिंगच्या स्टेजपर्यंत म्हणजे व्हेजिटेटिव्ह टॅस्लिंग पासून तर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये 6 ते 7 मिलीमीटर पर डेची पाण्याची गरज आहे. आणि ग्रेन फिलिंग टू मॅच्युरिटी जी आहे R4 to R6 जी आहे ते 3 ते 5 मिलीमीटर पाण्याची गरज पर डेची. म्हणजे सुरुवातीला पाण्याची गरज कमी आहे, नंतर पण कमी झाली, इथे सर्वात जास्त आहे. टॅस्लिंग टू ग्रेन फिलिंगच्या स्टेजमध्ये पाण्याची गरज जास्त आहे, सर्वात जास्त. साधारण वेगवेगळा त्याचा कालावधी पण त्याचा बघू शकतो तुम्ही. नंबर ऑफ डेज टू टॅस्लिंग 55 ते 60 दिवस, डेज टू सिल्किंग 65 ते 70 दिवस, डेज टू सीड सेटिंग टू डेव्हलपमेंट 90 ते 100 दिवस आणि मॅच्युरिटीचा कालावधी 110 ते 120 दिवस. या कालावधीप्रमाणे तुम्हाला पाण्याचं खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. हा वरचा कालावधी जो आहे तुम्ही हायब्रिडचे सिलेक्शन करणार आहे त्याचा ड्युरेशन प्रमाणे किंवा जमिनीच्या प्रकाराप्रमाणे त्याचा बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये. ही त्याची पाण्याची गरज आहे की आपल्याला ठिबक सिंचन संच किती वेळ चालवला पाहिजे याच्यात लक्षात दिली. सुरुवातीला ऑक्टोबर जर लागवड जर झाली तर फक्त पाण्याची गरज 3 लिटर आहे एका मीटरच्या लांबीमध्ये. आणि एका मीटरमध्ये किती झाडं बसणार तुमचे? 5 झाडं बसणार आहेत. 5 झाड बसणार एका मीटरमध्ये. नोव्हेंबरमध्ये 4.5 लिटर लागणार आहे, डिसेंबरमध्ये 6 लिटर लागणार आहे आणि जानेवारीमध्ये जास्तीत जास्त 5 लिटर पाणी लागणार आहे. जास्त पाण्याची गरज नाहीच आहे. तुम्ही जर संच चालवणं कालावधी जर पाहिला तर एका तासापेक्षा जास्त नाही आहे. हा तुमचा रब्बी समरचा आहे. जानेवारीचा रोप लागवड असेल तर तुमचं 2.5 लिटर पाणी लागणार आहे एका मीटरच्या लांबीमध्ये. फेब्रुवारीमध्ये 5 लिटर लागणार आहे, मार्चमध्ये साधारण 10 लिटर लागणार आहे आणि एप्रिलमध्ये 8 लिटर लागणार आहे. म्हणजे पाण्याची गरज इथेही जास्त आहे बघा या ठिकाणी. हे जे तुमचं टॅस्लिंग सिल्किंगच्या पिरियडमध्ये आणि ग्रेन फिलिंगच्या स्टेजमध्ये स्टेज आहे.
साधारणतः एकात्मिक पीक पोषण पद्धतीवरती आमचा भर असणार आहे. मग त्यात सेंद्रिय खतं वापरली पाहिजे, रासायनिक पण वापरली पाहिजे, जैविक पण वापरली पाहिजे. मग याच्यामध्ये सेंद्रियमध्ये शेणखत आहे, कंपोस्ट आहे, बायो कंपोस्ट आहे, बर्मी कंपोस्ट आहे, ट्रेसमेट केक आहे, निंबोळी पेंड आहे, नंतर करंज केक पण आहे. इनऑर्गॅनिकमध्ये स्टेट आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, वॉटर फर्टिलायझर्स आहे. सेकंडरी मॅक्रोन्यूट्रिएंट्स पण आहेत. बायो फर्टिलायझरमध्ये ॲझोटोबॅक्टर, PSB, KSB, जीवामृतची स्लरी पण वापरावं लागेल आपल्याला. ट्रेसमेट केक आपली जी कारखान्याची मळी आणि मका पीक जे आहे ना, जसं लिंबूवर्गीय फळझाड आहे तसं मका पिकामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याची डेफिशियन्सी बघायला मिळतात. तुम्हाला सर्व प्रकारच्या डेफिशियन्सी क्लिअर कट बघायला मिळतात. तुम्हाला ही नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे, ही फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. बऱ्याच वेळा तुमचे पानं जांभळ्या रंगाचे दिसतात, मागचा भाग ती फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. तुमच्या वरच्या कडा जे आहेत करपलेल्या दिसतात तुम्हाला, ही पोटॅशची डेफिशियन्सी आहे. हे अशा प्रकारची डेफिशियन्सी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आपण फर्टिगेशनमध्ये पूर्ण न्यूट्रिएंट बॅलन्स न्यूट्रिशन टाकलेलं आहे. आता न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट जर पाहिली आपण तर जर्मिनेशन इमर्जन्सीच्या स्टेजमध्ये जी आहे, पहिले तर 10 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये फॉस्फरस पण लागणार आहे, झिंक पण लागणार आहे, सल्फर पण लागणार आहे. व्हेजिटेटिव्हमध्ये तुम्हाला नायट्रोजन लागेल, फॉस्फरस लागेल, पोटॅशियम लागेल, झिंक लागेल, सल्फर लागेल. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जे टॅस्टिंगची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन लागेल, पोटॅशियम लागेल, मॅग्नेशियम लागेल, सल्फर लागेल. सिल्किंग आणि ग्रेन फिलिंगच्या स्टेजमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि बोरॉन, इथं सर्वात महत्त्वाचा रोल तुमचा बोरॉनचा रोल असणार आहे. जे फर्टिलायझेशनच्या प्रोग्रेसमध्ये तुम्हाला बोरॉनची गरज पडते पॉलिनेशन होण्यासाठी. नंतर मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये तुम्हाला पोटॅशियम आणि नायट्रोजनच पाहिजे, म्हणजे बोरॉन पाहिजे. हे पोटॅशियम आणि बोरॉन. साधारणपणे 1 टनचा मकाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला किती अन्नद्रव्य पाहिजे? साधारणपणे 1 टनचं म्हणजे 10 क्विंटलसाठी 10 क्विंटल मक्याचं उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्य किती पाहिजे? तर ते बघितलं आपण. साधारणपणे नायट्रोजन 15 ते 25 किलो पाहिजे, फॉस्फरस साधारण 5 ते 10 किलो पाहिजे, पोटॅशियम 3 ते 7 किलो पाहिजे, गंधक तुमचं 1 ते 3 किलो पाहिजे, मॅग्नेशियम 2 ते 4 किलो पाहिजे, कॅल्शियम 1 ते 2 किलो पाहिजे. मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये झिंक 50 ते 100 ग्रॅम पाहिजे, झिंक फेरस तुमचं 50 ते 100 ग्रॅम पाहिजे, कॉपर 20 ते 40 ग्रॅम पाहिजे, मॅग्नीज 30 ते 60 ग्रॅम पाहिजे, बोरॉन 20 ते 50 ग्रॅम पाहिजे आणि मॉलिब्डेनम जे ते 1 ते 2 ग्रॅम 10 क्विंटलला पाहिजे. तर साधारणपणे आपला हा बेसल डोस आपण बघितला आपण. तर फर्टिगेशनच्या शेड्यूलमध्ये जे आहे तर साधारणपणे तुम्ही बघा की पहिले 40 दिवस जे आहेत म्हणजे आपण 10व्या दिवशी पूर्ण उघड झाले असं धरतोय. तर साधारणतः युरिया 4.5 किलो, 12-XL-02 किलो आणि पांढरा पोटॅश 1.25 किलो सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट जे ते 250 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आपल्याला पर एकर पाहिजे. नंतर 41 ते 70 इथे तुमचा टॅस्टिंग आणि सिल्किंगचा पिरियड ग्रेन फिलिंगचा स्पेस सुरू होतो. इथे तुमचा युरिया 5.5 किलो, 12-XL-0 किलो, पांढरा पोटॅश 2 किलो, चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 250 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि बोरॉन जे वापरायचं आपल्याला 500 ग्रॅम वापरायचं आहे. बरोबर आहे. आणि 71 ते 100 दिवस इथे तुमचं मॅच्युरिटीची स्टेज आहे. इथे तुमचा दाण्याकडे परिपक्वता आहे. इथे युरिया 1 किलो आणि पोटॅश 3 किलो, एकाला 3 रेशो त्याला पाहिजे. तर त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाहिजे आपल्याला 1 किलो पर एकरचं. हे आपल्याला आठवड्यातून 2दा द्यायचं आहे. दर 4थ्या दिवशी. आम्ही बायो प्रॉडक्टचा उपयोग सांगतो. त्यामध्ये 100 क्विंटलसाठी बायो फर्टिलायझरमध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, PSB, KSB, जीवामृत, ट्रायकोडर्मा, मॅकोरायझा, सुडोमोनास याची जी स्लरी जी आहे सोडण्याचं आहे, याची स्लरी आपण दर 10 ते 12 दिवसांनी जर दिली तर त्याचा जास्त फायदा दिसून आला मला. म्हणजे 100 क्विंटल तुम्हाला खात्रीने जायचं असेल तर बायो प्रॉडक्टचा सुद्धा उपयोग करणं गरजेचं आहे. हे तुमचं
PSB आणि KSB जे आहे हे तुमचं फॉस्फरस आणि पोटॅशची एफिशियन्सी वाढवणार आहे आणि जमिनीमध्ये जे काही फॉस्फरस आणि पोटॅश स्थिर झालेला आहे तो पण पिकाला उपलब्ध होईल. मायक्रोरायझा वगैरे जे वापरला आपण तर तिथे आपल्याला जे विल्ट येणार आहे ब्लाइट त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुमचा ट्रायकोडर्मा असेल, जीवामृत असेल, या सर्व कॉम्बिनेशनमध्ये तुमचा प्लांट जास्तीत जास्त हेल्दी राहणार आहे. फोलियर फिडिंगमध्ये बघा पिकाला 19 पहिल्या महिन्याच्या अवस्थेचा कालावधी असतो व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये, म्हणजे V1 to V6 पर्यंत 19 60 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. 1261 60 ग्राम रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये, क्रॉप डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये 0.34 75 ग्राम आणि मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये 13.045 100 ग्राम आपल्याला वापरायचं आहे 15 लिटर पाण्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम महत्वाकांक्षी आणि कोणी प्रयोग केलेला नाही याच्यावरती हार्मोन्सचा, कधी लोकांना ऐकलं पण नाही अजून पद्धतीने. म्हणून आपण जिबरेलिक ॲसिड 6BA सायटोकायनिन 6BA पुन्हा कॅचुरेटेड झिंकचा वापर, सायटोकायनिनचा वापर, नॅप्थॅलिक ॲसिडचा वापर हे सुद्धा आपण आपल्या प्रयोगामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही यावर्षी जो प्रयोग पाहिला आपला जैन हिलला जो आपण प्रयोग करतोय त्या प्रयोगामध्ये पहिल्यांदा मी हार्मोनचा उपयोग करतोय, पहिल्यांदा वापर करतो आपण हार्मोनचा. आणि हार्मोनचा उपयोग मका पिकाला अतिशय फायदेशीर सिद्ध पण झालेलं आहे. इंटरकल्चर ऑपरेशनमध्ये तुम्ही गादी वापरती लागवड करता, मला इंटरकल्चर ऑपरेशन करायची गरजच पडत नाही त्या ठिकाणी, कारण बेड डिस्टर्ब करायचे नाही आहे. आणि 2 बेडमध्ये जी जागा जी आहे तिथे तण उगवतच नाही, कारण कॅनोपी 100% कव्हर झालेले असते, 100% कॅनोपी कव्हर झालेले असते. फक्त पहिल्या पिरियडमध्ये तुम्हाला विडी सेटचा एक स्प्रे घ्यावा होता टिंजरचा, सुरुवातीला उगवण झाल्याच्या वेळेस त्यावेळेला होतं तुम्हाला टिंजरचा उपयोग त्याला करावा होता तुम्हाला. जिथे आपल्याला 87 क्विंटल उत्पादन काढलं त्यातला प्लॉट आहे तो कुठे आहे? हा. कुठं झालंय? लासलगाव. लासलगाव. हेच याच्यावरती येणाऱ्या किडीबद्दल बोललो मी, किडी रोगच्या बद्दल. त्याचं मॅनेजमेंट पण सोपं आहे. लष्करी अळी स्टेम बोररसाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस, फिनॉल्फॉस, डेलिगेट, फिनोप्रोफेनॉफॉस, सायपरमेथ्रिन, कोरोजेन, प्रोक्लेनचा वापर करता येईल. ॲफिड आणि जॅसिडसाठी मात्र आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जे आहेत, मग डायमेथोट आहे, नीम एक्स्ट्रॅक्ट आहे, कॉन्फिडॉर आहे, रिजंट आहे, ॲडमायर, मुलाला याचा वापर करता येईल. ही सर्वात मोठी थर्ड स्टेजमधली अळी. तुम्ही फर्स्ट स्टेजला कंट्रोल केली पाहिजे. स्पोडॉप्टेरा, स्पोडॉप्टेरा जी आहे ती फर्स्ट स्टेजला कंट्रोल केली पाहिजे. सुरुवातीला ती क्लस्टरमध्येच असते, ती म्हणजे 50-50 60 वेळा सुद्धा दिसतात तुम्हाला. मग त्याच्याकरता जे आहे पहिलं आपल्याला जे अर्ली प्लॅन्टिंग जे आहे फरक मग तुम्ही जाईल की 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या तुमची लागवड झाली पाहिजे 100 क्विंटलसाठी. सिंक्रोनाइज प्लॅन्टिंग झालं पाहिजे, एक्सटेंड करू नका जास्त. ट्रीटेड सीड वापरा फॉलोमिंगसाठी. क्रॉप जॉमेट्री ते पेडवर प्लॅन्टिंग करा. फेरोमेन ट्रॅपचा वापर करा. परत वापरायची फेरोमेन ट्रॅप कुणी वापरत नाही. लाईट ट्रॅप वापरा, इलेक्ट्रिक ट्रॅप वापरा, ट्रॅप क्रॉप वापरा, त्यामध्ये 80 ट्रॅप क्रॉप त्यासाठी. नीम एक्स्ट्रॅपचा स्प्रे घ्या, बीबीएलचा स्प्रे करा, मेटारायझमचा उपयोग करा. क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनॉफॉस, सायपरमेथ्रिन, इमॅम्प्टिन बेन्झोएट, DPLPT और सिमिफिलिओ हे चांगलं याच्याकरता जास्त उपयोगी आहे. स्पोडॉप्टेरा फ्रुगिपर्डा लष्करी अळीची येते. ब्लाईटसाठी जे आहे त्याच्याकरता झायनेब आहे किंवा मॅनेब किंवा मॅनकोसेप आपण घेऊया. डायसिनियम 45 जे MLB साठी जे आहे ते डायसिनियम 75 आहे, 2.5 ग्राम पर लिटर वाटे चालते. आणि तांबेरासाठी जे आहे तांबेऱ्याकरता डायसिनियम 45 आहे किंवा
तुमचा सीओसी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही डाउनी मिल्ट्यू करता सीओसी आहे किंवा मेटॅलिक जेल आहे, रिडोमिल्सचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. टार्गेट यील्ड जो आहे तो खरीप हंगामाकरता 75 क्विंटल आहे आणि रब्बी हंगामाकरता 100 क्विंटलचा आहे. खरीपाचा 75 क्विंटल कशासाठी आहे की सनशाईन अवर्स कमी असतात, क्लाउडी वेदर असतं. आतापर्यंत नाही, खरीपाच्या हंगामासाठी टार्गेट यील्ड कमी काय आहे, कारण ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाशाचे तास कमी असतात, सूर्यप्रकाशाची गुणवत्ता चांगली नसते, म्हणून त्या ठिकाणी 75 क्विंटलचं घेतलं. रब्बी हंगामाकरता 100 क्विंटलचं घेतलेलं आहे. हे बघा मकाचं पीक अंडर ड्रीप फर्टिगेशन. हे पुन्हा अंतर लक्षात घ्या, हे अंतर 40 सेंटीमीटर, 1.25 फूट आहे. हा मध्ये गॅप आहे आपला. पुन्हा 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर आहे. पुन्हा तुमचा गॅप मधला आहे. आणि दुसऱ्या टायमध्ये 472 ग्रॅम क्रॉपचं वजन होतं, त्याच्यात 363 ग्रॅम ग्रेनचं वजन होतं कर्नलचं, आणि 109 ग्रॅम स्टडचं वजन होतं. साधारणपणे पुन्हा त्याच्यावरती बघू आपण. 4 फुटाची जर तुमची ठिबकची नळी असेल तर 33,725 जवळपास बसणार आहे. त्यानंतर 100 क्विंटल उत्पादन घेण्याकरता आपल्याला जाण्याचं वजन किती पाहिजे, कर्नलचं वजन 296.51 ग्रॅम पाहिजे. 4.5 फूट ठिबक सिंचनची नळी असेल तर 29,977 झाडं बसतील त्यामध्ये. त्यानंतर 333 ग्रॅम आपलं जाण्याचं वजन पाहिजे. 5 फूट जर त्या झाडाचे 2 नळ्याचं अंतर असेल तर 26,625 झाडं बसणार त्यामध्ये. तर 375 ग्रॅम आपल्याला नाण्याचं वजन पाहिजे. तर इथं बघा तुम्हाला हायेस्ट वजन जे सोडण्यासाठी हायेस्ट वेट तुम्हाला 375 ग्रॅम पाहिजे 5 फूट ठिबक सिंचनच्या नळी अंतरावर, बरोबर आहे. आणि झाडांची संख्या 26,625 आहे. आपल्या ट्रायल मध्ये हायेस्ट वेट जे मिळालं आपल्याला ते बघा 363 ग्रॅमपर्यंत मिळालं आहे. 363 ग्रॅमपर्यंत मिळाला त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे. म्हणजे आपण 100% आपण 100% 100 क्विंटलचं टायर म्हणजे उत्पादन घेऊ शकतो. आणि तुम्हाला दाखवतो. कांता 100 टनाचं वजन घेतलं आपण. ब्लड इरिगेशन मध्ये 100 दाण्यांचं वजन मिळालं, 32 ग्रॅम मिळालं पहिल्या ट्रायल मध्ये. त्याच्यात 32 ग्रॅम मिळालं होतं, 32.781. ड्रीप इरिगेशनच्या ट्रायल मध्ये 100 दाण्यांचं वजन जे पदार्थ वजन 43.786 ग्रॅम आणि 40.597 ग्रॅम मिळालं. आम्ही ओळी पण बोलतो व्हर्टिकल मध्ये 38 होते पहिल्याच्यात आणि दुसऱ्याच्यात 14 होत्या. नंतर पहिल्याच्यात 34, दुसऱ्याच्यात 34 होत्या, नंतर 14 मिळाल्या. ड्रीप इरिगेशनच्या ट्रायलमध्ये 45 आणि 16, 42 आणि 16 टोटल नंबर कर्नल जे 474 होते, इथे 688 मिळाले. नंतर वेट कर्नल जे वेट होतं ते 153 ग्रॅम मिळालं, इथे 289 ग्रॅम मिळालं. त्यामध्ये झाडांची संख्या ॲव्हरेज किती 225,000 झाडांची संख्या होती. ब्लड इरिगेशन मध्ये 60/25 अंतरावर होती. तिथे पी लॅब मिळाला मला 28.25 मिळालं. तिथे 29 झाडांची संख्या होती, 4.5 फुटी नळी होती आणि 8 इंच अंतर त्यावर ठेवलं होतं आपण. नंतर 83.81 क्विंटलचं उत्पादन आपल्याला ऍड झालं. हे ठिबक सिंचनावरती आणि फर्टिगेशन केलं आपण. त्याची कंडिशन बघा तुम्ही टॉप बघता तुम्ही पूर्ण टॉप पासून बॉटम पर्यंत कॉम्पॅक्ट आहे आणि ग्रेडची साईड पण सारखीच आहे. करून बघा तुम्ही. दिसता का मला साईज टॉप पासून तर बॉटम पर्यंत. किती फॅक्टर्स आहेत 100 क्विंटलसाठीचे की प्रॉपर लँड प्रिपरेशन पाहिजे, गादी वापर आपण केली पाहिजे, हायब्रिडचं सिलेक्शन प्रॉपरली केलं पाहिजे. हायब्रिडचं सिलेक्शन
नंतर ऑर्गॅनिक मॅटर पण वाढवले पाहिजे आपण, ऑर्गॅनिक कार्बन वाढलं पाहिजे. ऑप्टिमम पॅन्ट पॉप्युलेशन पाहिजे, स्पेसिंग म्हणजे क्रॉप जॉमेट्री पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट थ्रू ड्रिप इरिगेशन पाहिजे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट थ्रू फर्टिलायझेशन पाहिजे, वीड कंट्रोल असला पाहिजे आणि पेस्ट अँड डिसीज कंट्रोल वगैरे पॅन्ट टाईप केला. हे की फॅक्टर आहेत 100 क्विंटल उत्पादनासाठी. लास्ट स्लाइड ही 100 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे मित्रांनो, but it is highly dependent upon the integration of the advanced agronomic practices. High performing hybrids, optimal environment conditions through the adoption of modern agriculture techniques such as precision farming, water management, fertigation, improved crop management, plant protection, and targeted yields are achievable in high input and well managed. तर इथे सर्वात महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स तुम्हाला देतो मी, 100 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. परंतु प्रत्येक गोष्ट जी आहे सांगितलेली वेळेत झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे. तर 100 क्विंटल उत्पादनाचा त्याचा जो पासवर्ड आहे 100% हा त्याचा पासवर्ड आहे. दिस इज द ओनली पासवर्ड. यू कॅन अचीव द टार्गेट 100 क्विंटल्स. माझे कॉन्टॅक्ट आहे ते माझा फोन कॉल फोन करा. पहिला PSNचा, दुसरा जिओचा आहे. मला व्हॉट्सअप करू शकता. दोघं नंबर व्हॉट्सअपचे माझे दोघं ग्रुप आहेत. SMS करू शकता मला. ती मेसेंजरवरती मेसेज टाकू शकता. ते मी फेसबुकवरती माझं पेज विजिट करा. तुम्ही फेसबुक माझं पेज आहे, माझा पर्सनल ब्लॉग पण आहे. भरपूर आर्टिकल पण वाचायला मिळेल. ती मला ट्विटरवरती भेटू शकतो. ती माझ्या इंस्टाग्रामवरती पेज विजिट करू शकता. तुम्ही इंस्टाग्रामवरती मला तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील. त्याच्यावरती वरती तुम्ही मला भेटू शकता. तुम्हाला ईमेल करू शकतो. तुम्हाला टेलिग्रामवरती भेटू शकता. तुम्हाला लिंक्डइनवरती भेटू शकता. लिंक्डइनवरती भरपूर आर्टिकल तुमचे आहेत आणि युट्यूबवरती सुद्धा भेटेल तुमच्या व्यापारात. तर तुम्ही सर्व सोशल मीडियावरती तुम्हाला भेटू शकतो. तुम्हाला जो पाहिजे तो सोशल मीडिया तुम्ही सिलेक्ट करा आणि जास्तीत जास्त मका पिकाचं उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच मला यश मिळेल. थँक्यू.